नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज विषय विश्वजित कदम. सांगलीमध्ये आज काँग्रेसचा मेळावा झाला आणि सध्या जी चर्चेचा विषय चालला आहे विशाल पाटलांची बंडखोरी. विशाल पाटलांच्यावर कारवाई होणार, काँग्रेस नेते येणार, त्याच्यावर मोठी कारवाई करणार, त्यांना बडतर्फ करणार. हा सध्या सांगली जिल्ह्यातला चर्चेचा विषय. त्याच्यावर आज आपण चर्चा करतोय. आणि खरोखर आज नेते आले आणि असं वाटत होतं की आज विशाल पाटलांच्यावर काहीतरी कारवाई करतील, परंतु तसं काही दिसलं नाही. ते आले, त्यांनी पाहिलं आणि ते गेले, असं एका वाक्यात म्हणावं लागेल. आणि त्याच्याही पेक्षा आज विश्वजित कदमांचं जे भाषण आक्रमकपणा होता, मुद्देसूदपणा होता. अगदी राज्यस्तरावरचे जे नेते असतात तशा पद्धतीनं ते बोलत गेले. आणि त्याच्यामध्ये मात्र जाणवून आलं, महाविकास आघाडीचे नेते आपण ठरवलं होतं की आपण काँग्रेसलाच ही उमेदवारी मिळवायची आणि आम्ही मिळवणारच, असं सगळ्यांच्या भाषणातनं पण आलं. परंतु ती मिळाली नाही. पण प्रयत्न आम्ही कसे केले. पण विश्वजित कदमांनी मात्र बरोबर तुम्ही बारीक लक्ष ठेवून होतात ना तिथं, हे आठवण करून दिली. मग बारीक लक्ष ठेवून तुम्ही होतात तर हे कोण करत होतं? त्यांचा हात कोणाकडे होता? जिल्ह्यातल्या एका नेत्याकडं. दृष्ट लावता येते पण काढता पण येते. हा पण इशारा कोणाकडे होता? विश्वजित कदमांचा. तर तो सरळपणानं जयंत पाटलांच्याकडे होता. म्हणजे जयंत पाटलांनीच आधीसुद्धा त्यांनी बघा एकदा भाषण केलं तर झारीतले शुक्राचार्य हे विश्वजित कदमांचंच होतं. त्याच्यावर जयंत पाटलांनी सुद्धा प्रतिक्रिया देते, आधीच्या क्लिपमध्ये मी सांगितलेलं आहे. परंतु एकंदर जिल्हा नेतृत्वासाठीची जी धडपड, दादा गटाशी आपण किती एकनिष्ठ आहोत आणि दादा गटसुद्धा आज राज्यात परत आणि आहे त्यापेक्षा जास्त जोमानं फोफावला पाहिजे यासाठी विश्वजित कदमांनी केलेले प्रयत्न हे त्यांनी भाषणात बोलून दाखवलं आज ह्या गोष्टी सगळ्या. आणि राजाराम बापूंचा सुद्धा त्यांनी उल्लेख केला नाही असं नाही. आणि गटबाजीसुद्धा गेली पाहिजे, मोडली पाहिजे असंही ते सूचित केलं त्यांनी. पण सूचित करता करता त्यांनी जयंत पाटील हे टार्गेट हे सोडलं का? कोणीही सांगेल, राजकीय निरीक्षक कोणालाही विचारलं तर त्यांचं जयंत पाटलांना आता वादळातसुद्धा दिवा कसा लावायचा हे आमच्या वडिलांनी आम्हाला शिकवलं आहे. आणि विश्वजित कदमसुद्धा आमच्यातसुद्धा काही गुण आहेत. पतंगराव कदमांचे तर असणारच, वडिलांचे असणारच, परंतु माझे पण काही गुण आहेत. म्हणून त्यांनी एका प्रकारे जयंत पाटलांना आज आव्हान दिलेलं आहे. आणि याचा अर्थ असा आहे, जिल्हा नेत्यांनी काँग्रेसच्या आणि सगळ्यांनी जे प्रयत्न केलेले होते त्याच्याबद्दल वरिष्ठ नेते अगदी पृथ्वीराज चव्हाण असतील, बाळासाहेब थोरात असतील आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ह्यांनी सुद्धा मान्य केले की सगळ्यांचे प्रयत्न अतोनात होते आणि आम्हीसुद्धा प्रयत्न केले दिल्लीश्वरांच्याकडं, परंतु यश काही आलं नाही हे स्वतः कबूल केलं. परंतु त्यांनी विशाल पाटलांच्यावर कारवाई करायचं कुठंही काही एक शब्दसुद्धा काढला नाही, चकार शब्दसुद्धा काढला नाही. याचा अर्थ काही दिवसापूर्वीच मी बोललो आहे जनप्रवास लाईव्हवर, आमचं ठरलं आहे. म्हणजे विश्वजित कदमांनी आमचं ठरलं आहे आणि विशाल पाटलांना बंडखोरीला पाठिंबा हा काँग्रेस नेत्यांचा त्यांना आशीर्वाद असावा अशा पद्धतीचं आज हे वातावरण होतं. फार काही विशाल पाटलांच्यावर टीका कोणी केलेली दिसली नाही. आम्ही काँग्रेसमधनं तुम्हाला हाकलून काढू, काँग्रेसशी गद्दारी केली असं कोणाच्याही तोंडात नाही. उलट विशाल पाटलांच्या जिंदाबादच्या गोष्टसुद्धा काही जणांनी तिथं दिल्या. विश्वजित कदमांच्या तर देतच होते. तर कदाचित शिवसेनेचा जो आग्रह आहे विशाल पाटलांच्यावर कारवाई करा त्याचं समाधान व्हावं ह्याच्यासाठीच हा मेळावा होता. आणि जयंत पाटलांना मात्र त्यांनी सरळ आज विश्वजित कदमांनी आव्हान दिलेलं आहे. हे जिल्ह्याचं पुढचं राजकारण उद्याचं काय होणार आहे हे आजच्या काँग्रेस मेळाव्यावरून दिसून आलं. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.